नमस्कार। महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांना आणि दिव्यांग संघटना चालवणाऱ्या सर्व दिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना एक जाहीर विनंती करतो की मी दिव्यांग वृद्ध निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचिलकर यांच्याकडून एक जाहीर विनंती की दिव्यांग बांधवांच्या प्रश्नासाठी लोकप्रतिनिधींना आपण सत्तेत पाठवल्यानंतर जे लोकप्रतिनिधी आमदार असो किंवा खासदार असो ते दिव्यांगाचे प्रश्न संसदेमध्ये मांडत नसतील किंवा दिव्यांगासाठी ते तरतूद केलेल्या दिव्यांगाचा आमदार निधी असो खासदार निधी असो ते त्याच्या मतदारसंघामध्ये जर देत नसतील तर आपण महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग संघटनेनी आणि दिव्यांग बांधवांनी आपल्या मतदारसंघातील सर्व दिव्यांग बांधवांनी आपल्या मतदारसंघातील आमदारांना आपल्या लोकप्रिय खासदारांना एक विनंती पत्र द्यावं। येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेच्या अगोदर आपण जे संसदेमध्ये दिव्यांगासाठी आपल्या मतदारसंघामध्ये 30,000 रुपये त्यांच्या 30 लाख रुपये आपल्या मतदारसंघामधल्या दिव्यांगांना देऊन दिव्यांगांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचा जो आपण शासन आदेश पारित केलेला आहे किंवा संसदेमध्ये आपला दिव्यांगाच्या कायद्याप्रमाणे आपण त्याची तरतूद केलेली आहे, तो दिव्यांगाचा निधी आपण का देत नाही आणि तो देण्यात यावा अशी आग्रही विनंती करावी। जर त्या भागातील दिव्यांग बांधवांचा आमदार निधी 30 लाख रुपयाचा निधी तरतूद केला जर त्यांनी त्या मतदारसंघातील दीनदुबळ्या दिव्यांग वृद्ध निराधार दिव्यांगांना जर वाटप नाही केला तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये दिव्यांग बांधवांनी आपली सर्व शक्ती ज्या सत्तेमध्ये असलेल्या दिव्यांगाचा निधी न देणाऱ्या आमदारांना त्यांचा धडा शिकवण्यासाठी आतापासूनच आपण कंबर कसली पाहिजे। कारण का लोकप्रतिनिधी आम्ही दिव्यांगाचे कैवारी म्हणून सत्तेमध्ये जाण्याच्या अगोदर दीनदुबळ्या दिव्यांगाचे कैवारी म्हणून मतं घेतात आणि दिव्यांगांना जर चालता येत नाही म्हणून त्यांना एक प्रेमाने त्यांना एक मतदारसंघ त्यांच्या घरापर्यंत नेतात आणि मतदान घेऊन सत्तेमध्ये गेल्यानंतर जर त्या दिव्यांगाचा त्यांनी विचार करत नसतील संसदेमध्ये त्यांनीच ठराव जर पास करून तो जर अंमलात आणत नसेल तर दिव्यांग बांधवांनी दिव्यांग होणे का गम नहीं हम किसी से कम नहीं हे दाखवण्यासाठी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोणी आमदार असो कितीही मोठा असो आणि सत्तेमध्ये जाऊन जर तो दिव्यांगाचा दीनदुबळ्याचा निधी जर देत नसेल तर त्यांना आपण प्रश्न विचारायचे। पण अगोदरच विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या अगोदर प्रत्येक मतदारसंघामधील दिव्यांगांनी निवेदन द्यावं आणि पदाधिकाऱ्यांनी दिव्यांग संघटनेने सुद्धा पुढाकार घ्यावा आणि आपला हक्काचा जो दिव्यांगाचा 30 लाख रुपये निधी आमदार निधी जो आहे तो आमदार निधी त्या मतदारसंघातील आमदारांना देण्यासाठी भाग पाडावे। जर आपण विनंती करून जर दिव्यांग बांधवांचा आमदार निधी नाही मिळाल्यास तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपली भूमिका वेगळी करण्यासाठी सर्व दिव्यांग संघटनेने एकत्र येऊन येणाऱ्या निवडणुकीमध्ये दिव्यांग होणे का गम नाही हम किसी से कम नहीं हे दाखवण्यासाठी सर्वांनी सज्ज व्हावे असे आव्हान दिव्यांग वृद्ध निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष मी चंपतराव डाकोरे पाटील कुंचिलकर हे करीत आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आमदार लोकप्रतिनिधी मंत्र्यापर्यंत जाऊ द्या आणि दिव्यांगाची कल्पना सर्वांना कळावी म्हणून जास्तीत जास्त या व्हिडिओद्वारे शासन प्रशासनाला जाग करावी अशी आपणास आग्रहाची विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।